तर काय चौकोन व चौरस मोजून आपल्याकडे दोन ट्रिक्स आहेत. दोन्ही ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवायचं. करायचं काय चौकोनासाठी ट्रिक्स आहे, मी इथं लिहितो चौकोनासाठी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चौकोन मोजल्यात काय वापरायचं आणि चौरस जर मोजायचा आहे तर काय वापरायचं. जर चौकोन मोजायचा आहे तर काय करायचं आपल्याला आडवी बेरीज. आडवी बेरीज गुणिला उभी बेरीज. ठीक आहे, नसेल समजलं तरी मी तुम्हाला समजावून सांगतो. आडवी बेरीज गुणिला उभी बेरीज हे लक्षात ठेवायचं. आणि चौरसासाठी काय लक्षात ठेवायचं शेवटच्या संख्येचा गुणाकार. शेवटच्या संख्येचा गुणाकार शेवटच्या संख्येसोबत. शेवटच्या संख्येसोबत. शेवटच्या संख्येचा गुणाकार शेवटच्या संख्येसोबत व सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या प्लस करणे. नसेल समजलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण सॉल्व्ह करू. आता सॉल्व्ह कसं करायचं. जर म्हणत आहे की चौकोन आणि चौरस मोजू, तर चौकोन कशी मोजतो आपण पहा. काय करायचं जेवढे काही तुम्हाला चौरस जगात नंबर द्यायचे, आडवी नंबर द्यायचे, उभे नंबर द्यायचे. ठीक आहे, आडवे नंबर देऊ आपण पहिलं 1 2. 1 2च का दिले कारण दोनच चौकोन आहे. आणि उभे नंबर एक तर ऑलरेडी दिलाय आपण, म्हणजे खाली काय देणार आपण 2 देणार. आता आपण मोजायचे कसे. जर चौकोन मोजायचं आहे आपल्याला ते आपण चौकोन पाहू किती चौकोन आहे याच्यामध्ये. नंतर आपण चौरस शिकू. मग काय आपल्या जवळ फॉर्म्युला आडवी बेरीज गुणिला उभी बेरीज. आडवी बेरीज म्हणजे काय. आडवी बेरीज काय ही आडवी बेरीज 1 अधिक 2 किती होणार 3. आणि उभी बेरीज ही उभी बेरीज आहे 2 अधिक 1 किती होणार 3. गुणिला म्हणजे 3 गुणिला 3 3 गुणिला 3 बरोबर 9. म्हणजे आपले चौकोन किती आले 9. आडवी बेरीज केली आपण आणि गुणिला उभी बेरीज. आडवी बेरीज गुणिला उभी बेरीज बरोबर 9 आन्सर आपल्याला. त्यानंतर चौरस बरोबर आहे. चौरस तर इथे जागा नाहीये म्हणून मी थोडंसं हे मोडून टाकतो. ठीक आहे, ते तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, चौरस मोजताना काय करतो आपण. चौरस कसे मोजायचे काही नाही. शेवटच्या संख्येचा गुणाकार शेवटच्या संख्या. शेवट संख्या कोणती आहे 2. इकडली शेवटची संख्या कोणती आहे 4. आणि काय करत असतो जे शेवट उरलेले आहे याच्यापैकी ती संख्या आपण प्लस करतो. म्हणजे इथं +1 5. चौरस किती आले 5 आले. त्याच्यानंतर सेकंड नंबर इथे तेच काय करणार आपण नंबर देणार सर्वात आधी 1 2 3 एकत्र दिला 1 2 आणि 3. आता मोजू आपण चौकोन. तुम्ही सांगा चौकोन कशी मोजतो आपण. आडवी बेरीज गुणिला उभी बेरीज. जर आपण आडवी बेरीज केली 1 ला 2 3 3 ला 3 6 गुणिला मग 3 ला 2 5 5 आणि 6 झालं. म्हणजे किती आले 6 6 36. चौकोन किती आले 36. आता बघू आपण चौरस. चौरस कसे मोजतो शेवटच्या संख्येचा गुणाकार शेवटच्या संख्येसोबत. ठीक आहे, या 3चा गुणाकार या 3 सोबत करू आपण 3 गुणिला 3. त्यानंतर काय समुदाय चौकोन संख्या चौकोन या 2 संख्येचा गुणाकार 2 सोबत अधिक 2 गुणिला 2. उरला काय 1 उरला फक्त म्हणजे +1. 3 3 9 प्लस 2 दुनी 4 आणि हा 1 प्लस 9 ने 4 13 13 ने 14. चौरस किती होते 14. परत आहे का समोर कळेल तुम्हाला. ठीक आहे, इथे तेच चौकोन आणि चौरस काय करतो आपण पहिली स्टेप नंबर देऊन टाकतो 1 2 3 4. त्यानंतर असा नंबर 1 2 3 4 दिले आहे नंबर. मग आता चौकोनसाठी आपण काय करतो बेरीज करतो ना. तो जो आपण बेरीज आडवी बेरीज गुणिला उभी बेरीज 4 आणि 3 7 7 आणि 9 9 आणि 10 हे झाले 10.
अशी किती बेरीज होईल? 2 1 2 3 3 6 10 10 गुणिले 10 100 झाले चौरस. आता काय म्हणतो आपण? चौरस. ठीक आहे. चौरस कसे मोजतो आपण? शेवटच्या संख्येचा गुणाकार शेवटच्या संख्येसोबत. म्हणजे काय? या संख्येचा गुणाकार या संख्येसोबत, या संख्येचा या संख्येसोबत, या संख्येचा या संख्येसोबत. मग सांगा 4 चूक 16 अधिक 3 त्रिक 9 अधिक 2 दुनी 4 आणि प्लस 1. काय होईल बेरीज याची? 16 आणि 9 25 25 ने 4 29 आणि 30. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे वेगळं टाईप होता, तो थोडासा वेगळा. फोर्थ नंतर काय करायचं? काहीच नाही, जे आपण सुरुवातीपासून करत आहोत तसंच. नंबर देऊ आपण 1 2 3 सॉरी 1 2 आणि इथे 1 आणि इथे 2. चौकोनसाठी काय करतो आपण? आता याच्यात काय केलं आहे? एका ते 2 चौकोन दिले आहे ना, पहिले आपण मोठा चौकोन काढतो. मोठा. ठीक आहे. मोठा चौकोन काय करतो आपण? आडवी बेरीज आडवी बेरीज किती? 2 आणि 3 गुणिला उभी बेरीज 2 आणि 3 किती झाले? 3 त्रिक 9. आता हे झालं मोठ्या चौकोनाचं. आता मोठा चौरस काढू. मोठा चौरस. चौरसाठी काय करतो आपण? शेवटच्या संख्येचा गुणाकार शेवटच्या संख्येसोबत. 2 गुणिला 2 अधिक 1 किती? 4 4 आणि 5. हे झालं मोठ्या चौरसाचं. आता लहान चौरसाला कुठेच नंबर देऊ आपण. 1 2 1 घेऊनच आहे 2 किती? सेम टू सेमच येईल नाही केली आपण. इथे तेच आहे, इथे तेच आहे. मग काय होईल? लहान चौकोन. लहान चौकोनाची आडवी बेरीज लंबी बेरीज 3 गुणिला 3 बरोबर 9 आणि लहान चौरस. ठीक आहे. लहान चौरस काय? शेवटच्या संख्येचा गुणाकार शेवटच्या संख्येसोबत. 2 गुणिला 2 प्लस 1 2 4 4 आणि 5. मग टोटल किती झाले? चौकोन जर म्हटलं तर मोठ्या याचे 9 चौकोन आणि लहान याचे 9. टोटल झाले 18. आणि चौरस जर म्हटलं तर मोठ्या चौकोन मोठ्या याचे झाले 5 आणि लहान याचे झाले 5 झाले 10. चौरस किती झाले? 10 चौरस आणि 18 चौकोन. ठीक आहे. काही कठीण नाही आहे, एकदम इझी आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5. काय करतो आपण? स्टार्टिंगला नंबर म्हणजे नंबर 1 2 3. उभे नंबर देऊ आपण 1 2 3. याच्यात एक कसं आहे? तेच सेम आहे. डबल दिला गेला चौकोनात चौकोन. याला पण नंबर देऊन टाकू आपण 1 2 3 1 2 3. ठीक आहे. सॉल्व्ह करू. पहिले मोठा वाला चौकोनासाठी काय करतो आपण? आडवी बेरीज गुणिला उभी बेरीज. आडवी बेरीज 3 2 5 5 आणि 6. उभी बेरीज 6 होईल 6 6 36. मी मोठ्या चौकोनात झालो. ठीक आहे. आता चौरस काढू. चौरस कसा काढतो आपण? आडवी बेरीज गुणिला उभी बेरीज म्हणजे 3 ची बेरीज 3 चा गुणाकार 3 सोबत म्हणजे 3 गुणिला 3. त्याच्यानंतर प्लस 2 गुणिला 2 2 गुणिला 2. राहिला काय? 1 राहिला प्लस 1 3 त्रिक 9 2 त्रिक 4 आणि ह्या प्लस 1 झाले 9 केला 13 ने 14. चौरस किती झाले? 14 आणि चौरस किती झाले? 36. पण हे कशाने झाले? हे झाले मोठे याचे. आता लहान याचे. लहान याचे किती? सेम तेवढेच होईल ना. ते प्लस 36 अधिक 36 करू आपण म्हणजे हे होईल 72 आणि 14 प्लस 14 होईल 28. ठीक आहे. डबल का केली आपण? कारण इथे सेम 1 2 3 आहे, इथे 1 2 3 आहे. बेरीज आहे, बेरीज थोडी येणार, सेमच बेरीज येणार आहे ना. तिथे किती आले? 28. ठीक आहे. आता हे 6 नंबरचं जे आहे ना ते तुम्ही सॉल्व्ह करा. हे कमेंट्स मध्ये आन्सर. त्यानंतर आहे त्रिकोण मोजणे. ठीक आहे. तर त्रिकोण मोजणे आहे. त्रिकोण मोजणे. आता किती त्रिकोण आहे याच्यामध्ये कसं करणार आपण? काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला नंबर द्यायचे. कोणते नंबर द्यायचे? जेवढी गॅप आहे तेवढे नंबर. आता इथं पहा, हे जे आहे नंबर देता येईल का? उलटे जर दिले तर फार छान होईल. ठीक आहे. उलटे नंबर देऊ किंवा सरळ नंबर, काही प्रॉब्लेम. जर आपण दिला 1 2 नंबर दिले आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. नंबर द्यायचा फक्त. याचं काय करायचं? जे नंबर दिले त्याची बेरीज करायची. 1 + 2 बरोबर
3 म्हणजे याच्यामध्ये त्रिकोण किती आहे 3 त्रिकोण आहे. त्यानंतर सेकंड नंबर दिलाय काय करतो आपण नंबर देऊ नंबर 1 2 3 ठीक आहे. मग काय करतो आपण याची प्लस करतो 1 + 2 + 3 किती होते बेरीज 1 + 2 3 3 + 3 6 म्हणजे किती त्रिकोण आहे याच्यामध्ये 6 त्रिकोण. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 काय करायचं नंबर द्यायचे किती आता 1 2 3 4 आहे किंवा आपण 1 2 3 4 मग काय करतो आपण सगळ्याची बेरीज 1 + 2 + 3 + 4 1 + 2 3 3 + 3 6 10 ठीक आहे. त्यानंतर हा थोडासा वेगळा 1 2 3 घ्या नंबर कशी देऊ आपण 3 2 1 बरोबर 3 2 1 आता इथे 1 आहे इथं 2 आणि इथं 3 मग काय करतो आपण या सगळ्यांची बेरीज 3 + 2 + 1 + 2 + 3 3 × 5 5 आणि 6 6 × 8 8 आणि 3 11 ठीक आहे. जर आपण नंबर आता उलटे दिले इन केस पहा जर दिले तर सर्व नंबर दिले 1 2 3 3 आहे इथं बरोबर इथं 2 1 2 3 3 आहे इथं 3 2 आणि 1 3 2 1 आता बेरीज करा बऱ्याची 1 + 2 3 3 × 3 6 6 2 8 8 आणि 9 9 झाले म्हणजे आपण चुकलं असतं म्हणून नंबर देताना उलटे नंबर द्यायचे ठीक आहे. हे सॉल्व करू ते कसं सॉल्व करायचं काही कठीण नाही सेम तसंच नंबर देऊ आपण 4 3 2 1 ठीक आहे. आपण 4 ची काय करतो बेरीज 4 3 7 आपण घेतो 9 आणि 10 झाले त्यामुळे सांगा याचे दोन भाग केले आहेत दोन भाग केले गुणिले 2 9 2 20 नंबर 6 कसा सॉल्व करतो आपण नंबर देतो लिहिला नंबर 3 2 1 आता 1 आहे इथं मग किती 2 3 3 आहे रिव्हर्स 2 हे नंबर सिक्वेन्स समजला पाहिजे ज्या बाजूने जास्त रेषा आहे तिकडून आपण नंबर जातो वरपासून खाली ठीक आहे इथे किती 3 2 1 आता इथे 1 आहे 1 2 3 3 आहे रिव्हर्स 3 2 म्हणजे काय सगळ्यांची बेरीज काय 3 × 2 5 5 आणि 1 6 6 2 8 8 3 तर आपण 13 ठीक आहे. सगळ्यांची बेरीज 3 × 2 5 5 आणि 1 6 6 2 8 8 आणि 3 11 11 आणि 2 सॉल्व करतो त्रिकोण मोजायचे कसे मोजायचे जे आहे सर्व नंबर देऊन टाका 1 2 3 आणि 4 ठीक आहे. सगळ्यात जो मोठा नंबर आहे तो घ्या घेतला त्याला गुणिला 2 करा 8 झालं निघाला असेल किती त्रिकोण आहे याच्यामध्ये 8 त्रिकोण. हे कसं सॉल्व करू आपण 8 नंबरचं सेम तसंच नंबर द्या 1 2 3 4 5 6 दिले मग सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 6 घेतली आपण आणि गुणिला 2 करा झाले 12 म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण आहे 12 त्रिकोण आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आता हे थोडीशी आकृती घेतली वेगळी म्हणजे दोन आकृतीचं कंबायनेशन आहे कसं आता हा भाग जो आहे हा भाग हा एवढा भाग पहा हा भाग आपण इथे शिकलोय बरोबर इथे शिकलोय हा भाग कसं लिहितो आपण याला 1 2 बरोबर हा सेम तसा याला नंबर नाही 1 2 हा 1 2 हा 1 आणि 2 मग हे काय करतो आपण याची बेरीज करतो 2 आणि 3 बरोबर इथे किती राहिले बघ 3 इथे किती 3 इथे किती 3 हा जो भाग आहे बघायचा ठीक आहे. हा जो भाग आहे हा कसा सॉल्व केला आपण नंबर देऊ 1 2 3 4 5 आणि 6 सगळ्यात मोठा नंबर घेतला आपण म्हणजे काय करत असतो गुणिला 2 करत असतो म्हणजे झाले 12 इथे किती त्रिकोण आहे 12 आणि हे 3 3 दिवसात 3 त्रिकोण 312 हे 12 म्हणजे प्लस 12 किती झाले टोटल 24 टोटल झाले 24 त्रिकोण. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10 काय करतो आपण सेम आहे वरची डायग्राम खालची डायग्राम काहीच नाही नंबर द्यायचे 1 2 3 4 ठीक आहे. इथे कसं असं 1 2 3 4 इथे 1 2 3 4 काय करतो आपण सगळ्यांची बेरीज
बेरीज करून 2 1 3 किंवा 3 6 6 10. आता इथं 10 झाले, इथे किती होईल? 10 होईल ना, इथे 10 होईल, किती झाले टोटल? 30 प्लस झाले का 30? 30 झाले, ठीक आहे, प्लस मग कोणता राहिला शिल्लक? हा आपला शिल्लक राहिला, बरोबर, हा शिल्लक राहिला, हा एक. त्याच्यानंतर हा एक शिल्लक राहिला मोठा व्हायचा, सर्वात मोठा, बरोबर, हा एक प्लस एक, थोडी किती झाले? 32, ठीक आहे, 32 झाले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11. आता हा थोडासा वेगळा. जेव्हा त्रिकोणात त्रिकोण असतो, म्हणजे एका त्रिकोणात जेव्हा दुसरा त्रिकोण उलटा असतो, बरोबर आहे, पाहिजे उलटा, तेव्हा हे 5 असतात, 5 त्रिकोण असतात, 5. हे लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा त्रिकोणात त्रिकोण असतो तेव्हा ते 5 त्रिकोण असतात, हे लक्षात ठेवायचं. हा बेस आहे आपला, बाकी डायग्राम सॉल्व्ह करायचा, ठीक आहे. एकाधिक जेव्हा असतात तेव्हा या 5 असतात, ठीक आहे. आता या बेसिकवर आपण ह्या 2 डायग्राम सॉल्व्ह करू आपले होतात, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण 12 नंबर. आता आपण काय पाहिलं, एकाधिक असलेल्या म्हणजे 5 असते. तर जरा हे डायग्राम म्हणजे सॉल्व्ह करायचे, किती आहे याच्यामध्ये? काही नाही, आपण पाहिलं याने जर आपण डायग्रामला जर अलग अलग केलं, हा एक भाग झाला, बरोबर आहे, हा त्रिकोण आहे, त्या त्रिकोणात एक छोटा त्रिकोण आहे, किती होते? 5. इथे इथं बदलणार, ठीक आहे, 5 झाले, ठीक आहे. पाहिलं ना कोण इथं अशी डायग्राम आली ती 5 होते. त्याच्यानंतर हा भाग लक्षात येत आहे कशी होताची डायग्राम. हा त्रिकोण, ह्या त्रिकोणात त्रिकोण आहे, इथे किती झाले? 5. त्याच्यानंतर हा भाग पाहिजे, दिसत आहे, हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण, हा त्रिकोण आहे, किती झाले इथं? 5 झाले. तर मला सांग, हा भाग शिल्लक नाही ना, हा हा भाग शिल्लक नाही, हा त्रिकोणात त्रिकोण आहे, किती झाले इथं? 5 झाले. तर 5 किती वेळा झाले? 5 एक वेळा, 15, 5 5 20, 20 झाले, ठीक आहे. हे टोटल किती झाले? 20 झाले. पण इथं संपलं का? नाही. आता जेवढेही एक्स्ट्रा कोणते काढले आतमध्ये आहे, मोठ्या त्रिकोणाचे आपण जेवढे छोटे त्रिकोण, हा एक त्रिकोणाचं काय, हा एक आहे, हा एक आहे, 3 आहे, हा एक, दिसत आहे, हा एक, हा एक. इसमें किती किती आहे? 1 2 3 4 5 6, हे तुम्ही 6 झाले, ठीक आहे. आणि हा मोठा 1 प्लस 1, बरोबर, 20 असा 26 26 लिहिले 27. किती त्रिकोण आहे याच्यामध्ये? 27. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 30. आताच पाहिला आपण, दुसरा डायग्राम काढला ते 5 राहते, पाहू आपण इथं किती आहे? 5 झाले इथं, बरोबर. त्याच्यानंतर जो हा भाग आहे, हा ठीक आहे, हा एक त्रिकोण बघतो, मला नाही का इथं 5 झाले. त्यानंतर हा एक भाग बनतो, बरोबर, हा एक झाला, हा दुसरा झाला, ठीक आहे. आणि काय तिसरा, बरोबर, 3 भाग, इथे 5 झाले, टोटल किती झाले? 5 एक भाग 15, 5 त्रिक 15, बरोबर. लक्ष द्या, हे टोटल झाले 15 झाले. पण याच्यात एक विशेष आहे, पण सांगा हे इथं जेव्हा आपण हे डायग्राम अशी काढली आणि ही कंपायलेशन झाले, 3 डायग्राम एखादे कंपाईल झाले ना, 3 कॉमन आहे ना, म्हणून त्याच्यातून 3 काम कॉमन आहे, बरोबर. हे वजा 3, 3 कॉमन आहे म्हणून वजा 3, बरोबर ना. 5 एक 5 5 15, 5 त्रिक 15, 15 ते झाले, 3 कॉमन आहे म्हणून वजा 3 केले, आणि हा मोठा एक त्रिकोण प्लस 1, हे असेल 15 टोटल झालं, प्लस 1 आणि वजा 3, 15 ने 16, 16 वजा 3 13, टोटल 13 त्रिकोण आहे, ठीक आहे. तर काही